नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकुंगे आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। आपण जी सिरीज सुरू केली होती टॉप 500 यातील हा भाग तिसरा आहे। हा आज आपण कंटिन्यू करणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कंटेंट जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही फॉरवर्ड करू शकता। आणि या अगोदरचे भाग 2 जर आपण पाहिले नसतील तर ते चॅनलवरती अवेलेबल आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। आपल्यापैकी बरेच असे मित्र असतील ज्या मित्रांचा हा भाग कंप्लीट झालेला असेल, परंतु ज्या मित्रांचा भाग कंप्लीट झालेला नसेल त्यांनी मात्र पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि ज्यांचा कंप्लीट झालेला आहे त्यांनी मात्र स्पीड वाढवून पाहिलं तरी चालतं। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूयात। यातील पहिला प्रश्न आहे, OMR चा फुल फॉर्म काय? OMR चा फुल फॉर्म काय? इथे बघा OMR याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्टिकल मार्क रीडर। पुढचा प्रश्न बघूयात, विजयस्तंभ कुठे आहे? आता जवळपास तुम्हाला खूप सारे जे काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहे त्यावरती प्रश्न विचारला जातो, त्यातला हा प्रश्न आहे। तर विजयस्तंभ कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नंदादेवी हे शिखर कुठे आहे? नंदादेवी हे शिखर कुठे आहे? याचं उत्तर आहे कुमाऊ हिमालय। पुढचा प्रश्न बघूया, अमरावती प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे येतील? अमरावती प्रशासकीय विभागात कुठले जिल्हे येतात? तर अमरावती प्रशासकीय विभाग यातील कुठले जिल्हे येतात? ते हा भूगोलशी संबंधित असणारा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भूगोल। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, जर तुमचा भूगोल कंप्लीट झालेला नसेल तर आपल्या महाराष्ट्र भूगोल या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन हा भूगोलाचा अभ्यास करू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यवतमाळ व अकोला हे भेटेल। आता बघा, इतर ऑप्शनसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे चेक करायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो? व्यवस्थित बघा, कृष्णा आणि पंचगंगा, आणि याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कुणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले। पुढचा प्रश्न बघूयात, सासवड हे पठार कुठे आहे? सासवड हे पठार कुठे आहे? आता बघा, सासवड हे पठार कुठे आहे? तर सासवड हे जे पठार आहे ते पुणे या ठिकाणी आहे। मित्रांनो, हाही सुद्धा भूगोलाशी संबंधित प्रश्न आहे। तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही प्लेलिस्ट बघितली नसेल त्यामध्ये भूगोलाचे खूप सारे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हे जे पठार आहे ते कंप्लीट करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होती? आता बघा, सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? आता आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की सिंधू संस्कृती ही खूप जुन्या काळात अवेलेबल होती, त्यामुळे असं वाटतं की ती ग्रामीण संस्कृती असावी, परंतु तसं नाही आहे। तर ही खूप विकसित अशी संस्कृती होती, म्हणजेच ती नागरी संस्कृती होती। मुघल सत्तेचा संस्थापक कोण? साधा प्रश्न आहे, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? बघा, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? तर याचं उत्तर आहे बाबर। ठीक आहे, बाबराने मुघल सत्तेची स्थापना केली। ज्यावेळेस अफजल खानाची भेट झाली त्यावेळेस शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते? तर हा प्रश्न बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहिती असतो, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो की या प्रश्नाचं उत्तर आपण सरासरी कृष्णाजी भास्कर देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसं नाही आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पंताजी गोपीनाथ। ठीक आहे, MPSCमध्ये जी काही ग्रुप सी एक्झाम होते क्लर्कची, त्या एक्झाममध्ये मेन्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे। अपेक्षा करतो की पोलीस भरतीला सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत। पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण? वंदे मातरम या गीताचे लेखक कोण? ठीक आहे, तर या ठिकाणी बंकिमचंद्र चटर्जी हे या गीताचे लेखक आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी कुठलं लिहिलं? तर जनगण मन, आणि प्रदीप म्हटलं तर ऐ मेरे वतन के लोगो या गीताचे ते लेखक आहेत। आनंद बक्षी म्हटलं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जे 90sचे सॉन्ग आहेत त्याच्यामध्ये आनंद बक्षी हे नाव तुम्हाला दिसेल। भगवद्गीतेवर आधारित असणारा जो काही ग्रंथ आहे गीता रहस्य खालीलपैकी कुणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर लोकमान्य टिळक। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, नरेंद्र दत्त हे कुणाचं नाव आहे? नरेंद्र दत्त हे कुणाचं नाव आहे? ऑप्शन आहेत योगी अरविंद घोष, विनोबा भावे, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद। तर नरेंद्र दत्त हे कुणाचं नाव आहे? स्वामी विवेकानंद। कोकणातील नद्या रिकामी जागा आहेत। आता बघा, कोकणातील नद्या नेमक्या पूर्वेकडे वाहतात की पश्चिमेकडे वाहतात? हा जर आपण कोकण कन्सिडर केला, बघा
हा आपला सह्याद्री पर्वत, हा एक महाराष्ट्र पठार आणि हा एक कोकण. तर ठीक आहे, तर ही जी दिशा आहे ती कुठली आहे तर पश्चिम वाहिनी दिशा. पुढचा प्रश्न बघा, भारतीय सेना दल जे आहे यामध्ये सर्वोच्च पद कुठलं आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद ते आहे जनरल पद. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, अमेझॉन ही नदी कोणत्या देशात वाहते? अमेझॉन ही नदी कोणत्या देशात वाहते? तर त्याचं उत्तर काय तर ब्राझील. ठीक आहे. इजिप्तमधून कुठली वाहते? नाईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक प्रचार मतदानाच्या किती तास आधी थांबवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 48 तास. बऱ्याच जणांना ते 72 वाटतं, पण ते त्याचं उत्तर आहे 48 तास. पुढचा प्रश्न बघा, पंचायत राज हा विषय घटनेच्या कोणत्या कलमाशी निगडीत आहे, संबंधित आहे? तर लक्षात ठेवायचे 243. ठीक आहे. इतर सुद्धा कलम महत्त्वाचे आहेत, व्यवस्थितपणे रिवाईज करायचं आहे. आता पंचायत राज हा सेपरेट विषय आहे जो आपण राज्यघटनेशी कनेक्ट करतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती राज्यघटनेवर आधारित सर्व लेक्चर मी अपलोड करणार आहे. तर चॅनलशी आपण कनेक्ट राहायचे. आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचे आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवायची, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल त्यावेळेस त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. कुणावर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं? कटक मंडळावरती. कुणावर असतं? कटक मंडळावरती. तुम्हाला सांगायचं भारतामध्ये सध्या किती कटक मंडळ आहे? ठीक आहे, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तगाई काय आहे? तर तगाई हा खूप फेमस प्रश्न आहे पोलीस भरतीमधला. तर तगाई काय तर कृषी कर्ज. काय आहे? कृषी कर्ज. इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला जाणून बुजून मी कृषी कर टाकले, पण त्याचं उत्तर काय? कृषी कर्ज. कन्फ्यूज आपलं होऊ शकतं. राज्य पोलीस रेझिंग डे कधी असतो? राज्य पोलीस रेझिंग डे कधी असतो? त्याचं उत्तर आहे 2 जानेवारी. सर्वग्राह्य दाता कोणत्या रक्तगटाचा असतो? साधा प्रश्न आहे. सर्वग्राह्य दाता कोणत्या रक्तगटाचा असतो? तर याचं उत्तर काय आहे तर सर्वग्राह्य म्हटलं तर AB आणि सर्व योग्य म्हटलं तर O. ठीक आहे, म्हणजे ABला सर्वांचं रक्त चालतं तर Oचं रक्त कुणालाही चालतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? तर याचं उत्तर काय आहे तर सूर्य. समुद्रात पाण्याची खोली जर मोजायची असेल तर कुठलं एकक वापरतात? तर याचं उत्तर काय तर फॅथम. ठीक आहे, फेमस प्रश्न आहे. कोणते सर्च इंजिन नाही? बघा, आता हे तुम्हाला कम्प्युटरशी संबंधित आणि इंटरनेटशी संबंधित असणारा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं सर्च इंजिन नाही? तर याचं उत्तर काय तर फ्लिपकार्ट, गुगल, याहू आणि बिंग हे सर्व काय तर सर्च इंजिन आहे. तर फ्लिपकार्ट काय तर ई कमर्शियल साईट आहे. जसं की अमेझॉन असेल, तुमचं फ्लिपकार्ट असेल, आत्ताच थोडंसं प्रसिद्ध झालेलं मिशो असेल, या प्रकारचे काही साईट आहे त्या आपण कमर्शियल साईटमध्ये ॲड करतो. रेड क्रॉसचं मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉसचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, रेड क्रॉसवरती प्रश्न विचारला जातो. शिवाजी कोण होता? आता बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी कोण होता? शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर गोविंद पानसरे. याचं उत्तर काय? गोविंद पानसरे. पुढचा प्रश्न बघा, अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू केली गेली? अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू केली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1969. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होतं? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? अरविंद पनगारिया. ठीक आहे, तुम्हाला जर विचार स्थापना कधी झाली तर काय सांगायचे? 2015. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आता इथे नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, हे पण लक्षात ठेवायचे. पहिले अध्यक्ष कोण होते? नरेंद्र मोदी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो? राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो? तर त्याचं उत्तर काय तर 24 एप्रिल. ठीक आहे. 5 जूनला तुमचा पर्यावरण दिन असतो. मानदेशी एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखलं जातं? बघा, मानदेशी एक्सप्रेस, त्याचं उत्तर काय? ललिता बाबर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र कोणतं आहे? तर त्याचं उत्तर काय तर दक्षता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? तर या ठिकाणी जे काही गुप्तहेर संघटना आहे त्या गुप्तहेर संघटना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला विनंती आहे, आणखी साऱ्या काही गुप्तहेर संघटना आहेत ज्यांची यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहोत. तर मोसाद ही इस्रायल या देशाची गुप्तहेर संघटना आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसेवा आयोगाचे कलम कोणते? लोकसेवा आयोगाचे कलम कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 315. ठीक आहे. आता 280 तुम्हाला सांगितलं वित्त आयोग आहे, केंद्रीय वित्त आयोग. 124 काय आहे तर सुप्रीम कोर्ट, काय सुप्रीम कोर्ट. आणि कलम 324 आपलं इलेक्शन कमिशन. ठीक आहे. सांगत असताना काही बाबी मिसमॅच झाल्या, मागे पुढे झाल्या, सांगताना चूक झाली तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की हे चुकलं होतं. पुढचा प्रश्न बघा, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? आता राज्यातील हळदी उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कुठला आहे तर सांगली. पुढचा प्रश्न आहे महादेव डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर महादेव डोंगर रांगा यामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होती तर भीमा आणि कृष्णा. मित्रांनो आणखी सांगतोय, जर तुमचा भूगोलचा जो काही अभ्यास आहे तो कमी असेल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला अशी कमतरता जाणवत असेल तर निश्चितच तुम्ही आपल्या प्लेलिस्टला भेट द्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला भूगोलावरती खूप सारा डेटा मी अवेलेबल करून दिलेला आहे. ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? साधा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंचायत समिती. पुढचा प्रश्न बघा, माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. आणखी विनंती आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की माजुली हे जे बेट आहे कोणत्या नदीच्या पात्रात आहे. पुढचा प्रश्न बघा, वृत्तपत्राचा जो काही कागद आहे तो भारतामध्ये कोठे तयार होतो? तर याचं उत्तर काय तर नेपाळनगर. आता बघा, होशंगाबाद हेही एक ठिकाण आहे. या ठिकाणी काहीतरी फेमस वस्तू तयार केली जाते, नेमकी काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे? तर याचं उत्तर आहे 5. गव्हावर खालीलपैकी कुठला रोग पडतो? या प्रश्नाचं काय उत्तर असेल तर तांबेरा. तर गव्हावरती कुठला रोग पडतो? तांबेरा. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. राज्यपालास खालीलपैकी शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतात, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? या प्रश्नाचं उत्तर काय तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कन्फ्यूज होऊ नका, राज्यपाल विचारले बरं का. तर उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश. जाणून बुजून मी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असे कन्फ्यूज करणार टाकलेले आहेत. ज्यावेळेस आता तुम्ही ॲक्च्युअल उत्तर दिसाल त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होणार आहात. आता इथे टाईम मॅनेजमेंट असल्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतो आहे, यामुळे जास्त एक्सप्लेन करत नाही. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर कुठली आहे तर भारताची मध्यवर्ती बँक RBI. ठीक आहे. तर RBIची स्थापना कधी झाली? 1935ला. RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1949ला. लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेचा कार्यकाल किती असतो? तर राज्यसभेचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष, 2 वर्ष की 6 वर्ष? तर या प्रश्नाचं उत्तर काय तर यापैकी नाही. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, राज्यसभा हे अस्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाहीत आणि याचे देखील सदस्य असतात ते दर 2 वर्षांनी 1/3 या हिशोबाने निवृत्त होत असतात आणि त्यांना एकूण 6 वर्षाचा कार्यकाल लाभत असतो. परंतु तुम्हाला सभागृहाचा कार्यकाल विचारला जातो, त्याचं उत्तर अस्थायी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय तर यापैकी नाही. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? या प्रश्नाचं काय उत्तर आहे तर गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. इंडियन सर्वंट सोसायटी असं याला इंग्लिशमध्ये सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे परीक्षेमध्ये भारत सेवक समाज किंवा इंडियन सर्वंट सोसायटी असं काहीही आलं तर त्याचं उत्तर काय सांगायचं? गोपाळकृष्ण गोखले. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा, वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक कोण? वेल्थ ऑफ नेशन. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय तर ॲडम स्मिथ. लक्षात ठेवायचं आहे. रिकामी जागा यावर्षी रुपयाचं पहिल्यांदा अवमूल्यन केलं गेलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1949. 1966ला दुसरं आणि 1991ला तिसरं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत विचारलं 1949 हे पहिले लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भिंगाचे नाभी अंतर हे ऋण असतं? तर बघा, अंतर्वक्र हे मायनस असतं आणि बहिर्वक्र हे प्लस असतं. लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? अप्सरा. लक्षात ठेवायचं आहे. कोणता आयोग केंद्र राज्य यांच्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर काय तर सरकारी आयोग. ठीक आहे, मंडल आयोग
OBC, स्वामीनाथन आयोग कृषी आणि नरसिंहन आयोग बँकिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण भाग 3 मध्ये आणखी 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलचा सबस्क्राईब करायचा आहे आणि मी आपल्या मित्रांना सुद्धा तो फॉरवर्ड करायचा आहे. आणखी नवीन व्हिडिओ मी या ठिकाणी ॲड करणार आहे. तर निश्चित तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. आणि आपल्या काही सूचना वगैरे असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे, त्यावरती तुम्ही काही सूचना सजेस्ट करू शकता. आणि बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, GK विथ अशोक. या चॅनलवरती आपण PDF शेअर करणार आहोत. तर चॅनललासुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड व्हायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.